भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देशात म्हणावा तितका मान दिला जात नाही अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे। पक्षातर्फे टाउन हॉलमध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं असून त्याचं उद्घाटन ठाणे विभागचे संपादक मिलिंद बल्लाळ यांच्या हस्ते करण्यात आलं। बल्लाळ यांनी बाबासाहेबांच्या विचारांचं अनुकरण झालं तरच घटनेचं रक्षण आणि उपेक्षितांचा विकास होईल असं सांगितलं। भारतीय समाजात सर्वसमावेशता असणं गरजेचं आहे, परंतु प्रचलित राजकारण त्यास बगल देत आहे असं निरीक्षण बल्लाळ यांनी नोंदवलं। समाज आत्मविश्वास गमावून बसल्याचं अनेकदा जाणवतं, कारण तो बाबासाहेबांच्या शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्रापासून भरकटला असल्याचंही बल्लाळ यांनी स्पष्ट केले। तर आमदार आव्हाड यांनी या घटनेवर होत असलेल्या अपघातांबद्दल चिंता व्यक्त केली आणि हे प्रयत्न न थांबल्यास देशाचे तुकडे होतील अशी भीती व्यक्त केली। महिलांना मतदानाचा हक्क घटनेनं दिला असला तरी मतं विकू नका असं सांगणाऱ्या बाबासाहेबांचं मात्र लाडक्या बहिणींनी ऐकलं नाही असंही त्यांनी सांगितलं। भारतानं इराणच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं असंही त्यांनी सांगितलं। सरकार विविध संस्थांच्या माध्यमातून मूलभूत हक्कांची पायमल्ली करत असून त्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जातो अशी टीकाही आव्हाड यांनी केली। शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांनी पाहुण्यांचं यावेळी स्वागत केलं, तर विजय कदम यांनी आभार मानले। हे छायाचित्र प्रदर्शन उद्या सायंकाळपर्यंत नागरिकांसाठी खुलं राहणार आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली भव्य संविधान गौरव रॅली आज उत्साहात आणि मोठ्या दिमाखात पार पडली। यंदा या रॅलीचं हे तिसरं वर्ष असून ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला। या रॅलीस आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। सकाळी भाजप खोपट कार्यालयातून या रॅलीला सुरुवात झाली। आंबेडकर रोड, सिव्हिल हॉस्पिटल, कोर्ट नाका, संविधान चौक असा मार्गक्रमण करत ही रॅली पुढे सरकली। संविधान चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांना अभिवादन करण्यात आलं। यानंतर रॅलीनं पुढे अशोक टॉकीज मार्गे ठाणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक गाठलं। येथेही बाबासाहेबांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आणि या रॅलीचा समारोप झाला। संविधानाच्या मूल्यांची जनजागृती आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला। या कार्यक्रमात कार्यकर्ते, नागरिक आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभागही पाहायला मिळाला। 3 वर्षाचं ऑडिट झालंय। ज्या वेळेला मी मागच्या वर्षी हा विषय उपस्थित केला त्यानंतर घाई गर्दीमध्ये यांनी 3 वर्षाचं ऑडिट केलंय, परंतु सर्व विभागाचं ऑडिट करायला लागतं। लेखापरीक्षण अहवाल जो आहे त्या लेखापरीक्षण अहवालाच्या माध्यमातून इथे जेवढ्या म्हणून महापालिकेच्या मालकीच्या प्रॉपर्टी आहेत या प्रॉपर्टीचं ऑडिट पहिले करायला पाहिजे, ते केलेलं नाही आहे। त्याच्यामुळे या निमित्ताने मी हे सांगेन की या सगळ्या मालमत्तांचं हे कोणाकडे दिलं आहे, कोण ताबा आहे, कोण वापरतं आहे, त्याचं काय चाललेलं आहे, चुकीच्या पद्धतीने याचा वापर चाललेला आहे आणि चुकीच्या पद्धतीने लोकांना ह्या प्रॉपर्टीचा लाभ दिलेला आहे, तर हे सगळं ऑडिट केल्यानंतर लक्षात येईल। त्याच्यामुळे माझी ही मागणी राहील की शासनाने या प्रॉपर्टीचं ऑडिट करावं। सर, SIR संदर्भात मोहीम राबवत आहे। गेली 5 दशकं सिडको ते कळवा पूल लगतच्या खाडीत गाळ मोठ्या प्रमाणात साचून भरतीच्या वेळी रस्त्यावर दुर्गंधयुक्त आणि गाळयुक्त पाणी पसरतं। याबाबत आमदार संजय केळकर यांनी आज मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली। या खाडीतील गाळ काढून खाडीलगत संरक्षक भिंत, सुशोभीकरण आदी कामं करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली। भाजपच्या स्थानिक नगरसेविका नम्रता कोळे आणि उषा वाघ यांनी याबाबत आमदार संजय केळकर यांना निवेदन दिलं होतं। गेल्या काही दशकात या खाडीचा गाळ उपसण्यात आला नसल्यानं खाडीची रुंदी कमी झालीय, त्यामुळे पावसाळ्यात तसंच भरतीच्या वेळी दुर्गंधयुक्त पाणी आणि गाळ रस्त्यावर येऊन रहिवाशांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतं। या पार्श्वभूमीवर केळकर यांनी मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली। यावेळी जयेंद्र कोळी, विशाल वाघ, अरिफ बडगुजर आदीही उपस्थित होते। या खाडीलगतच मुख्य ठाणे वसलं असून या खाडीतील गाळ उपसून तिची रुंदी आणि खोली वाढवण्याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतलीय। तसंच खाडीलगत संरक्षक भिंत उभारून परिसरात सुशोभीकरण करण्याबाबतही अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या असल्याची माहिती केळकर यांनी माध्यमांना दिली आहे। ही ठाण्याची पूर्वीपासूनची शान आहे, कारण खाडीच्या भोवतीच ठाणे मध्यवर्ती ठिकाणी बसलेलं आहे। त्याच्यामुळे या खाडीमध्ये अनेक वर्ष
म्हणजे 40-50 वर्षात तरी गाळ काढला नसेल अशा प्रकारची आमची माहिती आहे. आणि त्याच्यामुळे आमचे ही नम्रता कोळीने पण मला पत्र दिलं, जयेंद्र कोळीने दिलं. या दोन्ही नगरसेविका आता बरोबर आहेत, उषाताई वाघ आणि नम्रता. तर या ठिकाणी हा गाळ काढणं ही अत्यंत गरजेची गोष्ट झालेली आहे. या खाडीचा गाळ जर काढला तर खोली पण वाढेल आणि भरती ओहोटीच्या वेळेला ओहोटीला ह्या बघा ना, आपण सगळं बघतोय की इकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चिखल येऊन साचतो आणि आरोग्यालाही तो धोका आहे. आणि अशा प्रकारे हा जो चिखल येतो त्याच्यामुळे खाडी देखील अडली जाते. आणि त्याच्यामुळे मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना आम्ही आज बोलवलं आणि त्यांच्या उपस्थितीत ही सगळी पाहणी केली. हे निश्चित आहे की हा गाळ काढण्याचा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणावर घेतला जाणार आहे, परंतु त्याची पाहणी करून त्या कशा पद्धतीने ते काढायचं हे सगळं त्यांनी तयार करायचं ठरवलं आहे. आणि त्याच्यानंतर या खाडीतला गाळ जो आहे तो काढण्याचा कार्यक्रम सुरू होईल. त्याच्यानंतर सुशोभीकरणाच्या संबंधी देखील या ठिकाणी गरज आहे, कारण हा घाट आहे महागिरीच्या समोर जेव्हा आम्ही उभे आहोत तर या सगळ्या भागामध्ये सुशोभीकरण आणि रस्त्याच्या लगत खाडी असल्यामुळे त्या ठिकाणी संरक्षक भिंतीची देखील व्यवस्था मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून कशी करता येईल यासंबंधी देखील आम्ही करणार आहोत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. संपूर्ण जगभरात भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांनी देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ठाणे महापालिकेत असणाऱ्या पत्रकार कक्षात साजरी केली आहे. यावेळी ठाण्याच्या प्रथम नागरिक महापौर शर्मिला पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, नगरसेविका मनीषा भगत यांच्या समवेत ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, ठाणे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय पितळे आणि सर्व पत्रकारही उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधत ज्येष्ठ छायाचित्रकार समीर मार्कंडे यांनी टिपलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन देखील यावेळी भरवण्यात आलं असून या छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार कुणाल भोईटे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन ठाणे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रीय स्वाभिमानी मातंग संघटना ठाणे यांच्या वतीनं नागरिकांसाठी मोफत थंडगार सरबत वाटप उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा उपक्रम
मीनाताई ठाकरे चौक केसलमेल येथे उत्साहात पार पडला. सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू असलेल्या या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं प्रतिसाद दिला. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना थंडगार सरबत देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला होता. या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पार पडलं. तर यावेळी शिवसेना उबाटा गटाचे माजी नगरसेवक संजय तरे देखील उपस्थित होते. तसंच तुषार यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं स्मरण करत समाजात समता, बंधुता आणि न्यायाची भावना जोपासण्याचं आवाहन केलं. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांसाठी सेवा देण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचं आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलं. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश तांबे यांनी विशेष परिश्रम घेतले. समाजाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला भेट दिली काय? तिथे 1-2 कार्यकर्ते तिथे सरबत वाटून पहिले तर डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मृतीचं अभिवादन करतो आणि आज या इकडे दरवर्षीप्रमाणे तो कार्यक्रम जयंतीनिमित्त आयोजित केला आहे. तर आपण बघतोय की अतिशय उत्कृष्ट पद्धतीमध्ये त्या इकडे या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्याचबरोबर सरबत वाटपाचा एक स्तुत्य उपक्रम हे समितीच्या माध्यमाने हाती घेतलेलं आहे. मी समितीच्या या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या स्मृतीचं अभिवादन करून आपल्या सगळ्यांना जय हिंद.